नमस्कार मंडळी, प्रियाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग बघा दुपारपासून चालू करते आणि इकडं आम्ही जेवायला बसले बघा. जेवणामध्ये चपाती, फ्लॉवरची भाजी, भात वगैरे आहे आणि इकडे बघा जेवण करत करत आमच्या यांनी चांडा चौकडी लावून बसलेत. तर बघा मस्तपैकी जेवण करूया आणि आज आपल्याला जायचं आहे सुपर मार्केटमध्ये. आज महिन्याचं 1 तारीख आहे, तर आपण आजचा किराणा भरूया आणि आजची शॉपिंग वगैरे तुम्हाला दाखवते. चला. तर गायच हे बघा, उद्याच्याला फ्रेंडशिप डे आहे ना, म्हणून मी सईसाठी स्पेशल बनवून घेतलंय. सई म्हणून लिहिल्याच्या वरती तिच्या हाताचे एवढं होतं. हे छोटं पण होतंय आणि मोठं पण होतंय. फक्त व्हिडिओ तर आज टाकतील, आज टाकून कोणाची पचकावेल माझा का तिला कळते मी गिफ्ट देणार आहे. आज गोष्ट टाकणार उद्याच की. उद्या आहे फ्रेंडशिप डे. बघू. कृतिका म्हणून आमच्या क्लासमेट ए मध्ये आहे, तिनं बनवलं तिच्या दीदीनं. होय, घरी बनवलंय हा, का विकत आणलंय? घरी बनवलं, किट आहे त्याच्यात. छान बनवले सई. जरा तर मंडळी जेवण झाल्यानंतर बघा आम्ही निघालो आता जतमध्ये सुपर मार्केटला खरेदीसाठी. तर माझ्यासोबत आहेत बघा इकडे स्नेहलताई आणि अश्विनताई, त्यांच्या वहिनी आहेत त्या. तर आज आपण महिन्याभराचं लागणारं घरगुती सामान विकत घ्यायचं आहे. चला तर मग बघूया आज काय काय खरेदी करतो. सुपर मार्केटमधली खरेदी करून बघा आता मी आणि माझे मिस्टर थोडा संध्याकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडलोय बघा. आज सुपर मार्केटमधला व्हिडिओ शूट करता आला नाही बरं का, कारण त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हता. पण काळजी करू नका, आज आम्ही घेतलेल्या महिन्याभराच्या किराण्यावर उद्याच्या ब्लॉगमध्ये एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण खरेदी, कोणकोणत्या वस्तू घेतल्या आणि त्यांचे दरही तुम्हाला सविस्तर मी दाखवणार आहे. आता फिरून आलो बघा आणि म्हटलं चला थोडा वेळ टेरेसवर जाऊया. अरे वा, आजचं वातावरण तर एकदम मस्त आहे बघा. तो समोर सूर्य मावळतोय ना, किती छान दिसतोय बघा. आमच्या घराजवळून बघा हायवे जातो. संध्याकाळच्या वेळी इथून गाड्या ये जा करताना बघायला मला खूप आवडतं. आणि चला आता खाली बघूया. सगळी मुलं बघा मैदानात खेळत आहेत आणि समर देखील त्यांच्या मित्रांसोबत खेळायला गेलाय बघा तिकडे ग्राउंडवर. आणि खरंच मुलांनी बघा मोबाईलपेक्षा असंच बाहेर खेळलं की खूप छान छान वाटतं. आणि ही बघा आमच्या कॉलनीतली ही चिल्लर गँग आहे फक्त. अजून मोठी गँग दुसऱ्या ग्राउंडवर आहेत. आणि ही जी गँग आहे ना, ही आमच्या कॉलनीतली एकदम चिल्लर म्हणजे लहान गँग आहे ही. तर त्यांना माहीत झालं आहे बघा मी व्हिडिओ बनवायला लागले म्हणून. तर एकीपेक्षा एक पुढं येऊन काहीतरी बोलायचा प्रयत्न करायला लागले. तर त्यांनी इथे घर बांधायला लागलं बघा, तर ते सांगायला लागले त्यांनी. तर इकडे बघा पुढं हा जो दिसतोय ना, हा एक ग्राउंड आहे. इथं पण आमच्या मुली खेळतात. आज त्या मुली नाही आहेत तिथं. आणि तो समोर दिसतोय ना, तो एक मोठा ग्राउंड आहे. तिकडे मोठी मुलं क्रिकेट वगैरे खेळत असतात. आणि तिकडे पण समर पण गेलाय बघा त्यांच्यासोबत खेळायला. देवे लागणीची वेळ झाली की आधी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मला काही सुचत नाही बघा. कपाळावर विभूतीचा पट्टा आणि हळद कुंकू लावलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि दिवसाची सुरुवात असो किंवा शेवट, देवाचं स्मरण केलं की सगळं छान वाटतं बघा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. देवापुढे दिवा, धूप आणि अगरबत्ती लावली की मनाला बघा खूप समाधान मिळतं. रोज कितीही धावपळ असली तरी देवासमोर 2 मिनिट बसलं आणि हे सगळं केलं ना, खरंच मन अगदी शांत होतं बघा. त्यानंतर बघा इकडे तुळशी मातेला ही दिवा आणि धूप वगैरे मी दाखवते रोज. आपल्या घरात ही रोजची सवय आहे. देवाचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहावा एवढीच आपण रोज मनापासून प्रार्थना करत असतो. तुळशी मातेला पण मी इकडे बघा धूप लावून घेतली आणि तिला नमस्कार करून मी निघाले आता आतमध्ये. तर मंडळी संध्याकाळची वेळ झाली. छान अशी देवापुढे दिवा वगैरे लावले बघा. आता स्वयंपाकाला लागूया.
तर मंडळी आता बघा संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी करायचं म्हणते. इकडे बघा शेपू दुपारीच निवडून स्वच्छ करून चिरून वगैरे घेतले. आता मस्त अशी शेपूची भाजी करायची आणि ज्वारीची भाकरी करायची. चला तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर मग भेटते. तर मंडळी जेवण वगैरे झालं बघा. तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर डायरेक्ट जेवल्यानंतर भेटलो, कारण हेनी मोबाईल घेऊन गेले होते त्यामुळे जेवताना काय आम्ही व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आता डायरेक्ट तुम्हाला जेवल्यानंतर भेटतोय बघा. तर उद्या रविवार मुलांची सुट्टी आहे त्यामुळे आज निवांत खेळायला तेव्हा इकडं. तेल लावूया तुम्हाला दोघींना. चला लावूया. तर मंडळी आज शनिवार आहे तर उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे बघा दोघींचं केसांना तेल लावते. आता उद्या सकाळी मस्त शॅम्पू घालायचं. उठा चला आपण तेल गरम करूया. मुलांना बघा दर शनिवारी मी केसांना तेल लावत असते. आधीमध्ये कसं होते डेली लावलं का मग शाळेत गेल्यावर केस चिपचिप होते ते मुलांना आवडत पण नाही ती. त्यामुळे मी काय करते दर शनिवारी मुलांना तेल लावून देते बघा. आणि सकाळी उठलं का रविवारी दोघींचं पण केस स्वच्छ धुवून शॅम्पूनं दिवसभर मोकळं सोडते. आणि परत सोमवारी शाळेला चाललं की आणि परत थोडंसं नॉर्मल तेल लावायचं. तेवढ्यावर पुढच्या रविवारपर्यंत काय तेल लावत नाही. मग रेग्युलर तेल लावलं की मग इकडे तिकडे मुलं पीच्या टायमाला खेळतात ती परत माती जाऊन केसामध्ये बसते. त्यापेक्षा मी आधीमध्ये अजिबात तेल लावत नाही मुलांना. आणि त्यात आमच्या समृद्धीची केस तर एवढी लाल आहेत ना त्यामुळे तेला थोडंफार लावावं लागते. पण संडे त्याला काही मी तेल लावत नाही, फक्त शनिवारी तेवढंच लावते तिला तेल. त्याला चला तर ह्याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे बघा. इकडं आता एका वाटीत बघा इकडं मी तेल घेतल्या. खोबरेल तेल थोडंसं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी इंदुलेखा पण तेल मिक्स केलं आहे. आता थोडंसं आपण नॉर्मल याला गरम करून घेऊया आणि मुलांच्या केसांना लावूया. तर इकडे बघा किचन कट्टा पण छान क्लीन करून घेतले सगळं आणि गॅस पण पुसून घेतले. भांडी वगैरे सगळे घासून ठेवलेत बघा इकडं. आता काही मांडली नाही, सकाळीच मांडायचं म्हणलं. आता एवढं तेल पटकन गरम करून घेते आणि मग मुलींना लावते. आता दर शनिवारी मुलींना लावायला बसले की नाही आमचे लगेच तयार होऊन बसते त्यांनी मला पण थोडं लाव म्हणून. मग त्यांना पण लावायचं. आणि समर्थला मात्र केसाला तेल लावायचं म्हणलं की नाही जीवावर येते बघा. त्याला लई वडून वडून आणावं लागते, बसवावं लागते, तेल थोपावं लागते. तरी पण त्याचं लई किरकिर. रात्री कधी कधी ते रात्री रागाच्या भरात रात्री ते केस धुवून पण झोपतोय तो. तरी पण सोडत नाही, त्याला पण लावते मी दर शनिवारी. चला आता पटदिशी आपण केसाला तेल लावून घेऊया. रात्रीचे 10:30 वाजलेत, झोपायची वेळ झाल्या. अजून मला हे व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आहे, खूप काम आहे. चला तेल गरम करूया. तर मैत्रिणींनो बघा मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवली होती जतमधून मी हे बाजारमधून बघा आणलं होतं 25 रुपयाला चिनी मातीची ही वाटी बाऊल म्हणा जे काय म्हणायचे तुम्हाला. तर मी त्याच्यामध्ये बघा दही लावले. आज बघू सकाळपर्यंत म्हणजे याच्यामध्ये दही होते का जमा होते का बघूया. आत्ता लावले जस्ट. झाकून ठेवूया म्हणजे गार झाले की मग परत दही जमा होणार नाही. चला आता तेल गरम करून घेऊया. लहानपणी बघा काय ज्यावेळी आम्ही स्कूलला जायचो ना, स्कूलला नाही शाळेला म्हणूया आपण, त्यावेळेस बघा आमची मम्मी पण असं आम्हाला रविवारचं वगैरे शनिवारचं असं भरपूर केसाला तेल गरम करून केसाला लावायची. आणि असंच नाही झोपायचो आम्ही. मस्तपैकी चुलीवर मम्मी गाडगं भरून पाणी तापवायची, आंघोळ करायचो आणि मग झोपायचो. आजकाल आमच्या मुलांना त्या जुन्या सवयी सगळ्या नाहीत बघा. तरी आम्ही चालू ठेवलो तसंच. पण आंघोळी वगैरे नाही करत मुलं रात्री. त्यांना तेल लावायचं जीवावर आलं असते. आंघोळी कवा करतात एवढं. चला तेल लावते. पहिला कोण बसताय पटशी बसा. बस हां बस खाली बस. तेल लावते. वाळलेत तिला आधीमध्ये तेलच लावत नाही मी. तेल लावलं काय इकडे तिकडे मुलं मातीत खेळतात परत केस डॅमेज होतात म्हणून काही लावलंच नाही. आता भरपूर केसाला तेल लावायचं डोकं भरून. हे बस फोडते का बघ तेल नाही ना. आमच्या सन्निधीला बघा गरम तेल कानात घालायला लय आवडते. मी मगाशी भांडी घासताना मला सांगून ठेवल्या आज मला गरम तेल करून कानात घाल म्हणून. घालूया का. मला पण घालूया. नको म्हणतेस कोण तू. घालूया.
केसांना तेल लावून झालं, आता समृद्धीला लावूया. लई पडलं तेल. लहानपणी काहीच आम्हाला तेल लावायचे, केसात तेल वतायचे ना, हाय तेवढं ताकद लावून दोन्ही हाताने चोळायचे. आजकाल तर तेवढं जोरात चोळलं ना, हाय तेवढी केस हातामध्ये येते. माणूस पण नाजूक, केस पण नाजूक झालेत आजकाल. गाईज माझं आणि सनेजीचं तेल लावायचं तर झालं डोक्याला. आता पप्पांचं चालू आहे. आता पप्पाची बारी. तो तो एकटा बसलाय आतमध्ये, तेल लावत नाही म्हणून त्याला आणायचं ओढून. आता माझ्या कानात गेलीच की उठून. आता लाव घालते काय? हां, हे बघा गाईज सनेजी कशी बसले तेल लावून. ओ मॅडम, झोपी राहिले ते तेल लावून लगेच. आता कोण पण झोपेलाच येतं लवकर. तर गायच बघा, इकडे सन्निधी आमची तेल लावलं झोपली बघा. तर गाय सगळ्यांना तेल वगैरे लावून झालं बघा. आता झोपायचा वेळ पण झाले, 10:30 वाजून गेलेत. आता व्हिडिओ पण अजून एडिटिंग करायचं आहे, झोपायचं आता. तर गाईज आजचा व्हिडिओ पण बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.